5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता। मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्यावर मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुंबईच्या आझाद मैदानाची भाजप नेत्यांकडून पाहणी। शपथविधी सोहळ्याच्या तयारीची दरेकर आणि बावनकुळेंकडून पाहणी। महायुती सरकार मजबूत, महायुतीत मतभेद नाहीत। विरोधकांनी आम्ही शपथविधीचं निमंत्रण देऊ, असं संजय शिरसाटांचं वक्तव्य। 4 डिसेंबरला सकाळी 11 वाजता भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडी संदर्भात बैठक होण्याची शक्यता। बैठकीनंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाणार, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे बैठकाही केल्या रद्द। मी उपमुख्यमंत्री होणार या चर्चा निराधार, खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। मी राज्यात कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचंही श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। श्रीकांत शिंदेंबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही। श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलं गेलेलं नाही, खासदार नरेश म्हस्केंचं स्पष्टीकरण। मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार अजित पवारांच्या भेटीला हसन मुश्रीफ, बाबा आतराम, प्रकाश सोळंके यांनी देवगिरी बंगल्यावर घेतली अजितदादांची भेट। देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेत्यांची रीग, मातुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन सागर बंगल्यावर दाखल। अमित शहांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। अमित शहांनी मागवलेलं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीचे नेते आज दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही माहीत नाही, मात्र पंकजा मुंडे लोकनेता असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता, रोहित पवारांचं वक्तव्य। गृहमंत्री पद शिवसेनेकडे नव्हतं म्हणून मविया सरकार पडलं, संजय राऊतांचा दावा। गृहमंत्रीपद ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाला देऊ नये, असं फडणवीस वारंवार म्हणायचं, राऊतांचं वक्तव्य। शिंदेंची दाढी ही औरंगजेब अफजलखानाची दाढी फक्त शिवाजी महाराजांना शोभली, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका। दाढीला हलक्यात घेऊ नका, दाढी पार्ट 2 आला तर तुम्हाला डम्पिंग ग्राउंडवर जाऊन बसावं लागेल, संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर निशाणा। फडणवीसांनी सत्तेसाठी फोन केला होता, मात्र मतदारसंघातील कामासाठी किंवा मित्रता टिकवण्यासाठी फडणवीसांनी कधीही फोन केला नाही, बच्चू कडूंची टीका। लाडकी बहीण योजनेच्या मानधनात पुढच्या भाऊबीजेला वाढ करणार, सुधीर मुनगंटीवारांची माहिती। योजना राखी पौर्णिमेला सुरुवात केली, आता भाऊबीजेला मानधनात वाढ करू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। महिलांना जेव्हापासून सरकार स्थापन होईल तेव्हापासून मानधनात वाढ पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांनी भाऊबीजेला लाडक्या बहिणीच्या मानधनात वाढ करू या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रेंनी सागर बंगल्यावर जात घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा घेतला मागे, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेतला असल्याची अविनाश जाधवांची माहिती। सिंधुदुर्गात घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात माजी आमदार वैभव नाईक यांना अश्रू अनावर, यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरू, वैभव नाईकांचा निलेश राणेंना इशारा। विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार, पराभूत उमेदवारांच्या बैठकीत 20हून अधिक उमेदवारांकडून विरोधात काम करणाऱ्यांच्या तक्रारी। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक, पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक, हर्षवर्धन पाटील, रमेश अप्पा थोरात, अशोक पवार आणि आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित। रायगडमध्ये यापुढे शेतकरी कामगार पक्षाचा पंचायत सदस्य सुद्धा शिल्लक राहणार नाही, शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं शेकापला आव्हान, यापुढील निवडणुका ताकदीनं लढण्याचीही दिला दळवींनी निर्धार। मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा आमच्या निर्णयाला सरकार एवढं का घाबरतंय, मार्कडवाडीतील ग्रामस्थांचा सवाल। उद्या आम्ही शांततेत मतदान प्रक्रिया राबवणारच, ग्रामस्थांचा निर्णय। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची भूमिका असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी लागू। भाजप आमदार नारायण कुचे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी भाजप युवा मोर्चाकडून रेणुका मातेला साकडं, जालन्यातील सोमठाणा येथील रेणुका माता मंदिरात केली पूजा आणि अनुष्ठान।
छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी नियोजित होती, मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाकडून आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू, अंबादास दानवेंचा आरोप. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचं नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांच्याकडून स्वागत. हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत केलं होतं भागवतांनी वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत नोंदवला निषेध. अकोला शहरातल्या विजयनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, 3 ते 4 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, दुर्गा चौकातील घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात आगीमध्ये संगणकांसह महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. भंडाऱ्यात एसटी महामंडळाची जागा गिळंकृत करण्याचा भंडारा नगरपालिकेचा प्रयत्न, मध्यवर्ती बस स्थानकालगतच्या मोकळ्या जागेवर पालिकेचं अनधिकृत बांधकाम, खासदार प्रशांत पाडोळेंकडून मुख्याधिकाऱ्यांची कान उघडली. समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आवणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते मुंबई प्रवास केवळ 8 तासात पार करता येणार. मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रात प्रगतीच्या दिशेनं नवं पाऊल, विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात असलेल्या गॅमा इरॅडिएशनचे उद्घाटन. पुढच्या वर्षी 13 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार महाकुंभमेळा. कुंभमेळ्याचं नियोजन आणि व्यवस्थापनेसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा. भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहल, कुतुब मिनार, चार मिनार सारख्या इमारती उद्ध्वस्त करणार आहेत का? उत्तर प्रदेशच्या संभलमधील दंगलीवरून खरगे यांची भाजपवर टीका. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचं पंतप्रधान मोदींना पत्र, बांगलादेशी सरकारशी चर्चा करण्याची चतुर्वेदी यांची पत्रात मागणी. यूपीएससी क्लासेससाठी प्रसिद्ध असणारे अवध ओझा राजकारणात उतरणार, अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत केला आम आदमी पक्षात प्रवेश, आपच्या तिकिटावर दिल्ली निवडणूक लढण्याची शक्यता. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट, औपचारिक भेट असल्याची माहिती. बांगलादेशात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले चिन्मय दास यांच्या जामीन अर्जावर 30 डिसेंबर रोजी सुनावणी. चिन्मय दास यांच्या अटकेमुळे हिंदू समाजात प्रचंड संताप. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी खरेदी, सेन्सेक्स 445 अंकांनी वाढून 80,248 वर, तर निफ्टी 144 अंकांनी वाढून 24,276 वर बंद. ऑटो, मेटल, IT शेअर्समध्ये लक्षणीय वाढ. इस्रोच्या खात्यात आणखी एक मोठी उपलब्धी नोंदवली जाणार. 4 डिसेंबर रोजी इस्रो युरोपियन स्पेस एजन्सीची सौर मोहीम प्रोबा 3 प्रक्षेपित करणार. युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा मालिकेतील ही तिसरी सौर मोहीम. बांगलादेशात चिन्मय प्रभूच्या अटकेनंतर समर्थकांचं आंदोलन, आंदोलनात एका वकिलाचा मृत्यू, वकिलाच्या हत्येनंतर 70 वकील आणि 3 पत्रकारांवर गुन्हा दाखल. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते पॅसिफिक बेटांच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर. या दरम्यान त्यांनी अमेरिकेच्या हवाई प्रांतातून केली सुरुवात. प्रख्यात कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्नाचं निधन. शोभिताच्या मृतदेह घरातच सापडला, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा. रिंकू राजगुरू जिजाई चित्रपटातून येणार प्रेक्षकांसमोर. नुकताच पार पडला जिजाईचा मुहूर्त, मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.